चला जाऊया प्रभूच्या मंदिरी। पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी। प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आनंदाचा आणि हर्षाचा दिन आहे, कारण की आज आपण आपली आई तिचा जन्मदिन साजरा करीत आहोत। तिच्या मध्यस्थीद्वारे आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला आशीर्वाद मिळावा म्हणून विशेष करून आपल्या हेतूसाठी या मिसेमध्ये प्रार्थना केली जात आहे। त्याचप्रमाणे देवमाता बालिका दिन साजरा करीत आहे। आज मुलींच्या संरक्षणासाठी, त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद असावा आणि त्यांचा स्वीकार करून घेतला जावा म्हणून विशेष करून आपण प्रार्थना करूया। क्षणभर शांत राहून आपल्या पापांची आठवण करून क्षमा याचना करूया। एकत्र सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्याने, वाईने मी पाप केले आहेत। माझा अपराध, माझा फार मोठा अपराध। म्हणून नित्य कुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत, सर्व संतांना, तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन। गीत क्रमांक 25, हिम नंबर 25, सोम्या देवा।
क्रमांक 26 हिम नंबर 26 परमईशाला. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू बाप्पा, तुझ्या लोकांना आध्यात्मिक सहाय्य व शक्ती दे. कुमारी मरियेच्या पुत्राचा जन्म म्हणजे आमच्या तारणाची पहाट होती. तिच्या जन्मदिवसाच्या ह्या सोहळ्यामुळे सार्वकालिक शांतीकडे जाण्याचा आमचा मार्ग सुकर होवो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. मिखाच्या पुस्तकातून घेतलेले पहिले वाचन. प्रभू असे म्हणतो, हे बेथलेहेम एफ्राथा, जरी यहुदाच्या नगरामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यातून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्रायलचा सत्ताधीश होईल. त्याचा उगम प्राचीन काळापासून, अनादी काळापासून आहे. म्हणून प्रसूती वेदना पावणारी प्रसूत होईपर्यंत तो त्यांना परक्यांच्या अधीन करील. मग त्याच्या बंधूचा अवशेष परत इस्रायलच्या वंशजाकडे येईल. तो प्रभूच्या प्रतापाने आपल्या प्रभुदेवाच्या नावाच्या ऐश्वर्याने प्रकट होईल. आपल्या प्रजेचे पालन करील आणि ते निर्धास्त वस्ती करतील. कारण आता त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पोहोचेल. प्रभूचा शब्द. प्रतिसादचे स्तोत्राचे शब्द आहेत. प्रभूच्या ठाई मम हर्ष, अंतरी माझ्या उल्हास. स्क्रीनवरती असतील.
तुझ्या दयेवर विसंबून आहे. माझे हृदय तू सिद्ध केलेल्या तारणाने उल्हासेल. आपला प्रतिसाद. प्रभूच्या ठाई मम हर्ष, अंतरी माझा उल्हास, अंतरी माझा उल्हास. परमेश्वराने माझ्यावर फार उपकार केले आहेत, म्हणून मी त्याची स्तुती स्तोत्रे गाईन. आपला प्रतिसाद. प्रभूच्या ठाई मम हर्ष, अंतरी माझा उल्हास, अंतरी माझा उल्हास. पौलचे रोमकरास पत्र यातून घेतलेले वाचन. आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांना, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना, देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. कारण ज्याच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते, त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्यांनी त्यांना अगोदरच नेमून ठेवले. यात हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनामधला ज्येष्ठ असा व्हावा. ज्यांना त्याने अगोदर नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणे केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमान ठरवले, आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्याचा त्याने गौरवही केला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. कृपया शुभ वर्तमानासाठी उभे राहा. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. संत मत्तई लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू ख्रिस्ताच्या जन्माची घटना अशी घडली. त्याची आई मरिया हिचा योसेफाशी वागनिश्चय झाला होता, पण त्यांचे लग्न होण्यापूर्वीच पवित्र आत्म्याच्या योगाने ती गर्भवती असल्याचे दिसून आले. तिचा भावी पती योसेफ सज्जन होता. मरियेची आबरू चव्हाट्यावर मांडायची त्याची इच्छा नव्हती, म्हणून त्याने आपला वागनिश्चय गुपचूप मोडून टाकण्याचा बेत केला. हा बेत त्याच्या मनात घोळत असतानाच प्रभूच्या एका दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि तो म्हणाला, दावीदच्या पुत्रा योसेफ, आपली पत्नी म्हणून मरियेचा स्वीकार करायला भिवू नकोस, कारण तिच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगानेच गर्भ राहिला आहे. तिला मुलगा होईल. तू त्याचे नाव येशू असे ठेव,
कारण तोच आपल्या लोकांना पापांपासून मुक्त करणार आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, एक स्त्री तिने मला सांगितलं, फादर, जेव्हा मी लग्न केलं त्या क्षणी जरी मी दुसऱ्या पंक्तीची होती तरी मी त्या दिवशी कॅथलिक हा धर्म स्वीकारला. आणि फादर, तुम्हाला मी सांगते, माझ्या जीवनामध्ये खूप कष्ट आणि दुःख, परंतु इतकं होऊनसुद्धा एक व्यक्ती जिच्याकडे मी पाहून जगले ती आहे मरिया. कारण की मी माझ्या जीवनात काही झालं तर तिच्याकडे पाहत असत आणि मी विचारत तिला, तुझ्यापेक्षा जास्त माझ्या जीवनामध्ये दुःख आहे का? मुळीच नाही माऊली, तुझ्या जीवनामध्ये इतकं असूनसुद्धा तू तुझं कार्य केलेलं आहे, म्हणून तू माझ्यासाठी मध्यस्थी कर आणि अशा परिस्थितीमध्ये तू माझ्याबरोबर आहे ही मला खात्री आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण देखील येथे का इतक्या भर पहाटे का आलो आहोत? कारण की ही आपली आई आहे आणि ही आई आपल्याला कोणी दिलेली आहे? ख्रिस्ताने दिलेली आहे. आणि ती तिचं कार्य जे ख्रिस्ताने तिला दिलं ते करते. आणि म्हणूनच आपण तिचे आभार मानण्याकरिता आपण येथे जमलो आहोत. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला तिच्या प्रार्थनेच्या मध्यस्थीची जी आशीर्वाद आपल्याला लाभलेला आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, दुःखाची गोष्ट आहे, काही लोक बोलतात मरियेचा ह्या तारण कार्यामध्ये इतका मोठा वाटा नव्हता. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज काही लोक काय करतात, मुलं बाळं होत नाही तर सरगेसी म्हणून एखादी बाई आहे आणि ती त्यांचं जे मुलं बाळांना आपल्या गर्भात ठेवते, बाळ झाल्यानंतर त्यांना देते आणि त्या स्त्रीचं अस्तित्वच नाही लोकांसाठी, आता ती निघून जा असं बोलतात. आपला देव असा लोकांचा वापर करू घेत नाही. तो नाते जोडणारा देव आहे. आणि म्हणूनच सुरुवातीपासून प्रिय बंधू आणि भगिनींनो, मरियेला देवाने सुंदर घडवलं, निष्कलंक असं घडवलं. सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे एव्हाला सैतान येऊन तिला मोहात पाडतो आणि ती मोहात पडते. येथे जेव्हा आपण ऐकतो गाब्रिएल देवदूताने मरियेला दर्शन दिले, जणू काय आपल्याला असं वाटतं आहे की ही नवीन एवा आहे आणि ह्या नवीन एवेला आज देव काय बोलत आहे. पहिल्या एवेने काय केलं? पाप केला. पण ह्या एवेने काय केलं? तिने देवाचे शब्द ऐकले आणि तिने होकार दिला आणि शेवटी काय बोलते? पहा, मी प्रभूची दासी आहे. इथे हेवेला काय हवं होतं? तिला देवासारखं व्हायचं होतं. देवासारखं व्हायचं. सैताने सांग, तुम्ही फळ खाल्लं तर तुम्ही देवासारखे व्हाल. आणि ती नवीन एवा काय करते? ती बोलते, मी प्रभूची दासी आहे, मला देव वगैरे व्हायचं नाही, मला दासी व्हायचं आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, अशी आपली आई आहे. म्हणून चर्चची शिकवणसुद्धा आहे, अनेक संत बोललेले आहेत की मरिया ही नवीन एवा आहे आणि ह्या स्त्रीच्याद्वारे ख्रिस्त जन्माला आला, आपला तारण करता. आपली आशा ख्रिस्त आहे. ज्याप्रमाणे लोक माझ्या आईला बोलते फादर पीटरची आई, त्याचप्रमाणे मरिया कोणाची आई आहे? येशूची आई आहे. आणि येशू आपली आशा आहे. त्याच ह्याच्याने मरिया देखील आपली आशेची आई आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जेव्हा एलिशिबाला मरिया भेटायला गेली, ही जी वार्ता होती की ती एलिशिबा गर्भवती आहे, कोणालाच माहीत नव्हती. विचार करा किती दूर यांचं घर होतं. इतकी मोठी बातमी ह्या घरामध्ये पोचली नाही आहे की ही स्त्री उतार वयात गर्भवती झाली आहे. इतकं दूर त्यांचं घर होतं आणि मरिया एकटी जाते. आणि जेव्हा तिने एलिशिबा असं अभिवादन केलं, प्रिय बंधू आणि भगिनी, कोणी सांगितलेलं का एलिशिबेला की मरिया गर्भवती आहे? ही वार्ता कोणाला सांगितली होती का? योसेफला सुद्धा माहिती नव्हती. आजच्या शुभवर्तमानामध्ये देव त्याला सांगतो की हे जी हा जो गर्भ आहे देवाचा पुत्र आहे. ही वार्ता कोणी सांगितली नव्हती. ना मरियाने पत्र लिहिलेलं, ना व्हॉट्सॲप पाठवलेला. मरिया तिथे जाताच
पवित्र आत्म्याच्या द्वारे एलिशिबा बोलते, माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावं, असा मोठा मान मला कुठून? कोणी सांगितलं? पवित्र आत्म्याने सांगितलं. आणि तरी देखील आपल्या पंक्तीचे जे बंधू भगिनी आहेत, अनेक लोक कॅथलिक चर्च सोडून जातात. प्रिय बंधू आणि स्पष्ट शास्त्रामध्ये आपण जर वाचलं, आपल्याला समजतं की ह्या स्त्रीचं इतकं मोठं योगदान होतं. त्याचप्रमाणे येशूच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या टप्प्याटप्प्यावर मरियेची उपस्थिती आपल्याला दिसते. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनी, जेव्हा येशूचा जन्म झाला, कोण होतं तिथे? मरिया होती. त्याचप्रमाणे पहिला चमत्कार, येशू तिला बोलतो, बाई, ह्याच्यात मला आणि तुला काय घेणं? योहानच्या शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त मरियेला बाई म्हणून संबोधित करतो. त्याचा अर्थ काय? ती नवीन एवा आहे. तो तिचा अपमान करत नाही आहे, तिला नवीन एवा म्हणून तो संबोधित करतो. आणि पहिला चमत्कार तिच्या शब्दामुळे, तिच्या मध्यस्थीमुळे झालं. दुसरं म्हणजे क्रूसाखाली जेव्हा ती उभी होती, ती रडून खचून बसली नव्हती, ती उभी होती. शक्तिशाली आहे ती, तिला देवावर पूर्ण विश्वास आहे. ती उभी असताना ख्रिस्त तिच्याकडे पाहतो आणि बोलतो, बाई, हा तुझा मुलगा. बाई, नवीन एवा. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्याचप्रमाणे जेव्हा पवित्र आत्माला, चर्चचा जन्म झाला, तेव्हा देखील जेव्हा जन्म होतो तिथे आई पाहिजे की नाही? म्हणून मरिया तिथे होती. शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. त्या शिष्यांबरोबर कोण होतं? मरिया होती. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण देवाचे आभार मानून ह्या आईचा सण साजरा करीत आहोत. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे आपल्याला देव पाचारण करत आहे ह्या आईसारखं होण्यास. तिचे 2 सुंदर गुण आहेत. एक, ती खूप धाडसी आहे, ती भीत नाही, घाबरत नाही. म्हणून जरी त्याचे शिष्य त्याला सोडून गेले, क्रूसाजवळ ती उभी होती. तिने येशूला कधीच सोडलं नाही. शिष्य घाबरले होते तरी ती त्यांच्याबरोबर होती, पवित्र आत्मा येण्याच्या अगोदर. आणि दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे प्रिय बंधू, खूप नम्र अशी आई आहे. काल आपण मनन चिंतन केलं, देवाची माता होणार आहे तरी देखील दुसऱ्यांची सेवा करायला जाणारी ही आपली आई. म्हणून आज आपण देखील धाडसी झालो पाहिजे. विशेष करून स्त्रियांनी धाडस हा केला पाहिजे. अनेकदा जेव्हा मुली मोठ्या होत्यात, आपल्या मनावर ताबा ठेवत नाही. चांगला नवरा मिळेल, माझा कोणीतरी चांगलं करेल, माझा सांभाळ करेल. नाही. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनी, विशेष करून माझ्या भगिनींनो, आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करा, धाडस करा. कारण की तुम्ही धाडसी आहात, तुम्ही मरियेच्या कन्या आहात माझ्या प्रिय भगिनींनो. आणि त्याचप्रमाणे माझ्या बंधूंनो, आपण देखील ज्याप्रमाणे योसेफ वागला, त्याचप्रमाणे आपण देखील आदराने, प्रेमाने आपल्या घरच्या स्त्रियांबरोबर, मुलींबरोबर, आईबरोबर असं वागलो पाहिजे. आज पुरुष घरामध्ये काम करत नाही, ती बाई देखील कामाला जाऊन येते, तुम्ही देखील कामाला जाऊन येतात. लोकल ट्रेन तिच्यासाठी देखील गच्च भरलेली आहे, तुमच्यासाठी देखील आहे. परंतु ती आल्यानंतर हे बनव, ते बनव, तुम्हाला सुट्टी असते, मुलांना सुट्टी असते, त्या बाईला सुट्टी नसते. ही दुःखाची गोष्ट आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, आपण योसेफसारखं झालो पाहिजे. आपण आपल्या घरातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे, त्यांचा स्वीकार केला पाहिजे आणि त्यांना चांगलं वागवलं पाहिजे. आणि त्याचबरोबर माझ्या भगिनींनो, असा विचार करू नका कोणी माझी सेवा करेन, कोणी मला सांभाळेल. नाही, देव आहे. स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचं आहे. जर तुम्ही तसे झालात तर आपण मरियेसारखे होऊ. आपण या मिसेमध्ये प्रार्थना करूया. हे आशेची आई, आमच्यासाठी मध्यस्थी कर, जेणेकरून माझ्या जीवनामध्ये मी धाडस करावा आणि मी नम्र होऊन पुढे जावं आणि तुझं कार्य, तुझ्या पुत्राचं कार्य करावं. ह्या कृपेसाठी या मिसेमध्ये प्रार्थना करूया. कृपया उभे असा. श्रद्धेचे प्रकटीकरण. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि त्याचा एकुलता पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू, याच्यावर मी विश्वास ठेवतो. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला खुर्सावर खिळण्यात आले, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले, तो लोकात उतरला, तो तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठला, स्वर्गात चढला,
आणि तो सर्व समर्थ परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करण्यासाठी पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा एकोपा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्व काळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. माझ्या बंधू भगिनींनो, या सामुदायिक प्रार्थनेद्वारे फक्त आपणासाठी आणि आपल्या गरजांसाठीच नव्हे तर अखिल मानवजातीसाठी आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया. आपले उत्तर असेल, हे देवा, मरिया मातेच्या मध्यस्थीने आमची प्रार्थना ऐक. सर्वांनी हे देवा, मरिया मातेच्या मध्यस्थीने आमची प्रार्थना ऐक. पोप फ्रान्सिस, बिशप, धर्मगुरू आणि व्रतस्थानी सर्व बालिकांना न्याय, सत्य, समानतेची वागणूक द्यावी आणि त्यांचे रक्षण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे देवा, मरिया मातेच्या मध्यस्थीने आमची प्रार्थना ऐक. आपल्या देशांतील जुन्या चालीरीती आणि परंपरा यांना बाजूला ठेवून मुलींच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी जोरदार प्रयत्न केले जावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. हे देवा, मरिया मातेच्या मध्यस्थीने आमची प्रार्थना ऐक. हे स्वर्गीय पित्या, विश्वासाने आणि प्रेमाने आम्ही तुझ्याकडे येतो, तुझ्या चांगुलपणाचा महिमा गातो आणि आमच्या गरजा आम्ही तुझ्यापुढे मांडतो. आमच्या प्रार्थना ऐकी. प्रार्थना मी आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. गीत क्रमांक 71, हिम नंबर 71, दानमयेचं तुला वाहितं. बंधू आणि भगिनींनो, माझे आणि तुमचे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे सर्व समर्थ बाप्पा, तुझा पुत्र ख्रिस्त ह्याच्या जन्मामुळे कुमारी मातेवरील तुझी प्रीती वाढली. मानव स्वभावातील त्याचा सहभाग आमची दुर्बलता नष्ट करो. पापांपासून आम्हाला मुक्त करो आणि आमचे हे समर्पण स्वीकारणीय बनव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वराचे आभार मानूया. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा,
आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत, हे योग्य व तारणदायक आहे. आम्ही आज धन्यकुमारी मरीचा सण साजरा करीत आहोत. या शुभदिनी आम्ही तुझी स्तुती करावी, तुला धन्यवाद द्यावेत आणि तुझ्या नावाचा गौरव करावा, हे आमचे कर्तव्य आहे. कारण पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याची ती कुमारी माता बनली. ख्रिस्ताद्वारे दूत तुझ्या वैभवाचे गुणगान गातात, सर्व सत्ता तुझ्यासमोर नतमस्तक होतात, सर्व अधिसत्ता तुझ्यासमोर भयकंपित होतात. सर्व स्वर्गातील शक्ती आणि पवित्र सेराफिम मोठ्या आनंदाने तुझी आराधना करतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही नम्रपणे तुझी स्तुती गातो. गीत क्रमांक 79, हिम नंबर 79, पवित्र तू. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना
आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तराणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त ह्यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, ऑसवर्ड आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबवून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. आमेन. मोठ्या विश्वासाने येशूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारे येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास आणि आज आम्हा प्रत्येकास म्हणत आहेस, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वायकी देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. बंधू भगिनीनो, प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण हसऱ्या मुखाने एकमेकांत शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोपरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोपरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोपरा, आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. सूचना. आता ख्रिस्त शरीराचं वाटप करण्यात येईल. ख्रिस्त शरीर हे फक्त कॅथलिक ख्रिस्ती लोकांसाठी आहे, ज्यांचा बाप्तिस्मा झाला आहे आणि त्यांनी पहिलं ख्रिस्त शरीर स्वीकारलेलं आहे त्यांच्यासाठी आहे. जे अन्य धर्मीय बंधू भगिनी ह्या मिसासाठी हजर आहेत, त्यांनी कृपया आपल्या जागेवर बसून प्रार्थनेत आणि गायनात भाग घ्यावा. धन्यवाद. प्रसाद गीत जीविताची आशा तुझी स्क्रीनवरती गाणं असेल. Amen.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, पवित्र ख्रिस्त बलिदानाद्वारे नवजीवन प्राप्त झालेल्या ख्रिस्त सभेला कुमारी मरियेच्या जन्मदिनी आनंदाचे वरदान दे. तिने जगात आशादीप व तारणार ख्रिस्त ह्याला जन्म दिला. आम्हाला आशेचे व मुक्तीचे वरदान दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. कृपया बसून घ्या. सूचना आहेत. इर्ला देवळातील सर्व धर्मगुरूंच्या वतीने आणि आयोजन समितीच्या वतीने आपणा सर्वांना सणाच्या हार्दिक शुभेच्छा. माता मरिया सदैव तुमच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करो आणि दृढ श्रद्धेने तिच्या पुढे ठेवलेल्या सर्व गरजा मान्य करो. या नवीनाच्या अंतिम दिनी आणि सणाची मिसा आपले मुंबई सर्मधर प्रांताचे आर्चबिशप सन्माननीय ऑझवेल कार्डिनल ग्रेशियस यांनी करण्याची अनुमती दिली, म्हणजे ते करणार आहेत म्हणून त्यांचे मनापासून आभार. तसंच सर्व प्रवचनकार, विशेष करून रिडेम्पटरिस्ट धर्मगुरू यांनी त्यांच्या अर्थपूर्व प्रवचनांनी चांगले प्रबोधन करून हा भक्तियाग यशस्वी केला म्हणून त्यांचे मनापासून आभार. सर्व धर्मभगिनी सिस्टर्स ज्यांनी कम्युनियन वाटपासाठी मदत केली त्यांचे आम्ही आभार मानतो. विभिन्न धर्मग्रामातून आलेले सर्व स्वयंसेवक आणि कम्युनियन वाटप करण्यासाठी सर्व अभिसेवकांचे मनापासून आभार. सर्व अभिवाचक, गायन मंडळे, वेदी सेवक, वरिष्ठ नागरिक, वृत्त समिती, आयोजन समिती आणि स्वच्छता समितीला धन्यवाद. ही नवीनाची भक्ती यशस्वी करण्यासाठी अनेक हात लाभले आहेत, त्या सर्वांचे धन्यवाद. वेलिंकनी बँड आणि सेंट ब्लेस बँड यांनी मिरवणुकीच्या दिवशी संगीतमय वातावरण ठेवल्याबद्दल त्यांचे मनापूर्वक आभार. आपल्या नगरसेविका सौ सुनीता मेहता आणि त्यांचे पती श्री राजेश मेहता यांनी आम्हाला बरेच प्रकारे मदत केली आहे म्हणून त्यांचे विशेष आभार. त्यांनी वेलिंकनी मार्ग तसंच सांडपाणी वाहून नेणारे नाळे स्वच्छता, टँकरद्वारे पाणी पुरवठा, झाडांची छाटणी, वार्षिक मिरवणुकीची तयारी आणि असे बरेच कार्य केलेले आहेत म्हणून त्यांचे विशेष करून आभार. आणि विशेष प्रार्थना आपण सौ सुनीता मेहता यांच्यासाठी करावी अशी विनंती की ते रुग्णालयात दाखल आहेत, त्यांना लवकरात लवकर चांगलं आरोग्य लाभावं म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करावी ही नम्र विनंती. वाहतूक पोलीस, जुहू पोलीस दल, BMC, 7 स्टार TV नेटवर्क ज्यांनी साऊंड सिस्टम आणि लाईव्ह टेलिकास्ट केले त्यांचे आम्ही आभार मानतो. सरतेशेवटी प्रिय भाविकांनो, आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. भक्तिमय वातावरण ठेवून स्वयंसेवकांचे सूचनेचे पालन करून तुम्ही उत्तम सहकार्य केलेत. तुमच्या श्रद्धेने आम्ही भारावून गेलो आहोत, प्रेरित झालो आहोत. आम्ही तुम्हाला पवित्र मरिया मातेच्या जन्मदिनाच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मरिया मातेने तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर मुबलक कृपादानांचा वर्षाव करावा अशी प्रार्थना करतो. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो. पुन्हा एकदा सर्वांना सणाच्या शुभेच्छा आणि धन्यवाद. कृपया उभे असा. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. बंधू भगिनींनो, आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. धन्य कुमारी मरियेपासून जन्मलेल्या परमेश्वराच्या पुत्राने मानव जातीचा उद्धार केला. आपल्या कृपादानाने तो तुम्हाला परिपूर्ण करो. आमीन. मरियेद्वारे तुम्हाला जीवनदाता प्राप्त झाला. त्याच्या प्रेमदायी कृपाछत्राचा तुम्हाला आनंदमय अनुभव येवो. आमीन. तुम्ही मरियेच्या सणात आनंदाने सहभागी होण्यासाठी आला आहात. पवित्र आत्म्याच्या आनंददायी कृपादानाने व सार्वकालिक राज्याच्या वरदानाने तुमची हृदय भरून जावोत. आमीन. आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो आणि सदा सर्व काळ तुम्हावर राहो. आमीन. जा, तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीने पाठवण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. शेवटचं गाणं. गीत क्रमांक 142, हिम नंबर 142.